नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्मार्ट जीके गुरु चॅनलवर, जिथे तुम्हाला मनोरंजक आणि उपयुक्त जीके माहिती मिळेल। आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे नक्कीच तुम्हाला नवीन काही शिकायला मदत करतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक खास प्रश्न तुमच्यासाठी आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सलग 3 वर्ष उभा राहू शकतो? पर्याय आहे ए हत्ती, बी शेळी, सी घोडा, डी गाढव। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करा। तुम्हाला प्रत्येक प्रश्नानंतर 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल। तुमचा टाइम सुरू होतो आता। तर तुमचे बरोबर उत्तर पर्याय सी आहे, घोडा हा प्राणी सलग 3 वर्ष उभा राहू शकतो। पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळ किती वर्षाच्या अंतराने आयोजित केले जातात? पर्याय आहे ए 3 वर्षांनी, बी 6 वर्षांनी, सी 5 वर्षांनी, डी 4 वर्षांनी। तर बरोबर उत्तर पर्याय डी, ऑलिम्पिक खेळ हे दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात। पुढचा प्रश्न आहे, पेट्रोल पंपावर कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करणे टाळावे? पर्याय आहे ए सुती, बी नायलॉन, सी पिवळे, डी काळे। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पेट्रोल पंपावर नायलॉनचे कपडे परिधान करणे टाळावे। तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा निर्वाण म्हणजेच मृत्यू कुठे झाला? पर्याय आहे ए सारनाथ, बी लुंबिनी, सी कुशीनगर, डी गया। बरोबर उत्तर पर्याय सी, गौतम बुद्ध यांचा मृत्यू कुशीनगर येथे झाला। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक नापीक जमीन कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे ए गुजरात, बी आसाम, सी केरळ, डी राजस्थान। तर बरोबर उत्तर पर्याय डी, भारतातील राजस्थान या राज्यात सर्वाधिक नापीक जमीन आहे। असेच दररोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा कोणत्या किल्ल्यावर सापडतात? पर्याय आहे ए विजयदुर्ग, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, डी जंजिरा। तर याचे बरोबर उत्तर पर्याय बी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा रायगड या किल्ल्यावर सापडतात। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहे? पर्याय आहे ए मीरा कुमार, बी द्रौपदी मुर्मू, सी शीला दीक्षित, डी प्रतिभा पाटील। तर याचे बरोबर उत्तर पर्याय बी, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? पर्याय आहे ए उलर सरोवर, बी चिल्का सरोवर, सी डल सरोवर, डी लोणार सरोवर। बरोबर उत्तर पर्याय ए, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या मुलांना तोंडावाटे जन्म देतो? पर्याय आहे ए खेकडा, बी बेडूक, सी साप, डी मासा। तर बरोबर उत्तर पर्याय बी, बेडूक हा प्राणी आपल्या मुलांना तोंडावाटे जन्म देतो। पुढचा प्रश्न आहे, मुलांसाठी जगातील पहिली मलेरिया लस कोणत्या देशाने सुरू केली? पर्याय आहे ए भारत, बी कॅमेरून, सी अमेरिका, डी चीन। तर बरोबर उत्तर पर्याय बी, कॅमेरून या देशाने मुलांसाठी जगातील पहिली मलेरिया लस सुरू केली। आजचा शेवटचा प्रश्न खास तुमच्यासाठी, खालीलपैकी भारताचे अधिकृत राष्ट्रगीत कोणते आहे? तर याचे उत्तर कमेंट करून कळवा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.